पाहिलं ना कशी दूध पेती माऊ आपल्या घरी रोज येते ना दूध प्यायला येते. नको नको बाळ. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, राहुल रोज किचनमध्ये त्याच्या हाताने त्याचं जेवण वगैरे बनवत असतो. आज त्याने मस्त असा व्हाईट पास्ता बनवलेला आहे. तर व्हाईट पास्तासाठी जी ग्रेव्ही बनवली ना ती पनीरची बनवलेली आहे. म्हणजे मिक्सरला दूध टाकून पनीर असं बारीक एकदम फाईन पेस्ट करून घेतली आणि ती टाकली. त्यामध्ये काही मसाले वगैरे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो काय काय टाकलं मला माहीत नाही, पण तो टाकत होता. त्यावेळेस मी काही बघायला नव्हती, पण तो विचारत होता मला हे कुठे ते कुठे ते कुठे. तर असं काही आहे. काल मी जे फूड प्रोसेसर मागवलं ना तर हे आहे ते. तर मी हे स्वच्छ सकाळी मस्त धुवून काढलं पाण्याने, कारण कोणतीही नवीन वस्तू आणल्यानंतर ती स्वच्छ क्लीन केल्याशिवाय वापरायची नाही. आणि हे नॉर्मल जे तुमचं घरातलं मिक्सर असतं ना त्या मिक्सरला इझिली बसून जाईल. तर अशा प्रकारे आपल्या मिक्सरला ते लावायचं आहे. जसं मी तुम्हाला दाखवते तसं, म्हणजे आपण मिक्सरचं भांडं कसं लावतो तशाच प्रकारे हे पण लावायचं आहे. आणि नंतर मग यामध्ये तुम्ही कणिक मळा, भाज्या कापून टाका, म्हणजे कापून घ्या. तर अशा प्रकारे हे वापरायचं आहे. आणि बऱ्याच ताईंनी माझ्याकडे याची लिंक पण मागितलेली आहे. तर मी याची लिंक तुम्हाला आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही मग ऑनलाईन मागवा. तर चला, आता याला झाकण लावते. आता हे जे वरचं झाकण आहे ना ते पण आपल्याला कसंही बसवायचं नाही आहे. तिथे छोट्या छोट्या क्लिप दिलेल्या आहे बघा, अशा काचेच्या खटकी असतात, तर त्याच्यामध्येच त्या बसवायच्या असतात. आता त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण माझ्या भाषेत तुम्हाला सांगते. ते व्यवस्थित बसवायचं, मगच मिक्सर चालू करायचं. तर हे सर्व काय मी बघत होते, चेक करत होते, कारण कोणती गोष्ट आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळाली तर त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे. तर आधी तर मी वापरलेलं आहे त्यामुळे मला माहिती होतं, म्हणून मग मी ते व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केला. आता इथे मी ना 250 ग्रॅम बदाम घेतलेले आहे. तर ते मी तुपामध्ये ना थोडेसे असे रोस्ट करून घेतले, कारण ड्रायफ्रूट लाडू बनवायचे. तर सर्व ड्रायफ्रूट मी तुपामध्ये छान असे हलकेसे भाजून घेत असते, त्यामुळे ना चवीला छान लागतात आणि लाडू पण बऱ्याच दिवस टिकतात, खराब होत नाही अजिबात. तर माझ्या मिक्सरचं जे बटन आहे ना स्पीड कमी जास्त करायचं ते ना तुटलेलं आहे. तर मग मी वरतूनच स्विच ऑन ऑफ करत असते आणि याचं काही स्पीड जास्त वाढणार नाही कारण बटन तुटल्यामुळे. तर मी हे जरा वेळ ना असं फिरवलं आणि बघितलं की थोडेसे मोठे मोठेच बदाम राहिलेले आहे, तर अजून जास्त वेळ याला फिरवावं लागेल. म्हणून मग अधूनमधून मी चेक करत करत जसे मला पाहिजे ना ड्रायफ्रूट तसेच मी कट करून यामध्ये घेतले. पण हे बघा, एक एक बदाम सुरीने कापायला इतका वेळ लागतो, पण हे 3-4 मिनटामध्येच असे छान मस्त कट होऊन गेले. हे बघा. तर आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व ड्रायफ्रूट मी एकदम एकत्र नाही टाकत आहे, कारण जास्त ड्रायफ्रूट आहे. कारण मी ड्रायफ्रूट लाडू करताना 250 ग्रॅम बदाम, 250 ग्रॅम काजू, पिस्ता, अक्रोड हे सर्व काही असं मोजून घेत असते. म्हणून मग मला ते एकदम काही बसणार नाही त्यामध्ये, म्हणून मग मी सिंगल ड्रायफ्रूट सर्व काही व्यवस्थित कट करून घेते या फूड प्रोसेसरमध्ये. आता इथे मी काजू घेतलेले आहे, तर काजूला पण असं थोडंसं अर्धवट कट करणार आहे, खूप जास्त बारीक नाही करायचे. आता हे मला कायमस्वरूपी खालच्या किचनमध्येच लागणार आहे माझ्या बिझनेससाठी, पण वरती नवीन किचनमध्ये मला नवीन फूड प्रोसेसर घ्यायचं आहे. आणि एका ताईंनी मला सांगितलं होतं की उषा कंपनीचं छान आहे, तर म्हटलं बघू पुढे घ्यायचं आहे तेव्हा. तर ते पण छान आहे. तर त्याची पण ऑनलाईन किंमत मी बघितली होती, जास्तच होती, पण हे 3000च्या मानाने व्यवस्थित आहे. म्हणजे आत्ता तर माझं काम होतं आहे, नंतर मग बघू म्हटलं आपण ज्यावेळेस आपल्याला नवीन किचनमध्ये राहायला जायचं आहे त्यावेळेस आपण मग नंतर घेऊ फूड प्रोसेसर. तर चला, माझं तात्पुरतं काम तर होतं आहे ना, आणि हे खरंच खूप छान आहे. तर आता मी यामध्ये पिस्ता आणि अक्रोड पण टाकले, ते पण असेच अर्धवट कट करून घेते.
चला आता जून महिन्यापासून तर भरपूर लाडूच्या ऑर्डर चालू झालेल्या आहे आपल्या आणि बिझनेस असल्या तर डेली रुटीनमध्ये थोडंफार दाखवलं तरच बाकीच्यांना समजेल, कारण रोज नवीन नवीन ताई आपल्या यूट्यूब फॅमिलीला जॉईंट होत असतात तर काहींना माहीत नसतं. म्हणून म्हटलं चला थोडं थोडं तुम्हाला शेअर करत असते मी. संपूर्ण लाडूच्या रेसिपीज तर काही दाखवत नाही किंवा लाडू करतानाही दाखवत नाही, पण मग आपल्याकडे लाडू मिळतात, मसाले मिळतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. तर चला आता इथे मी सर्व काही ड्रायफ्रूट कट करून घेतले. त्यानंतर आता मला आहे ना खजूर कापायची होती, म्हणजे जे खजूरचे बॉक्स आहे ना ते मी थोडे थोडे कापून घेतले, असे मोकळे करून घेतले आणि नंतर मग मी आता ते यामध्ये टाकते, कारण सीडलेस खजूरमध्ये कधी कधी अचानक 1-2 बिया पण निघतात, तर त्या बघूनच घ्यावं लागतात. आणि नंतर मग ते फूड प्रोसेसरमध्ये टाकून त्यालाही छान असं फिरवून घेतलं. तर खजूर फिरवायला थोडासा वेळ जास्त लागतो, कारण ती खूप चिवट असते ना त्यामुळे. आणि खजूर बारीक झाल्यानंतर लाडू इतके सॉफ्ट आणि इतके छान झाले ना, म्हणजे हाताने आपण जी खजूर कापतो ना तर ती थोडी जाडसरच असते, पण यामध्ये खूप छान अशी मस्त झालेली होती ना. तर हे बघा एकदम असा गोळा तयार झाला खजूरचा आणि खरंच मला खूप आनंद झाला की माझं इतकं मोठं काम सोपं झालं. काय रे माऊ आहे ना बाळा, कशी बसली बघ माऊ, कशी बसली आपल्या घरामध्ये. घाबरती ती तुला, ती बघ कशी घाबरती. दूध पेलं ना तू लाडू, ती तुला घाबरती बाळा. सकाळपासून तीनदा दूध दिलं. हां आण जाई, जाऊ दे आता, ती येतीच आहे, तिला भूक लागते है ना. लाडू तू नको जाऊ बाळा तिच्या जवळ, ती तुला घाबरती आहे ना लाडू. अरे बापले, आणलं कशी करती. ठेव पटकन, पाय पुसणीवर ठेव ना. हा ओढून घेतो, याच्यापासून लांब ठेव राहुल. अरे हा ओढून घेतो डिश. ठेव. पाहिलं ना कशी दूध पेती. माऊ आपल्या घरी रोज येते ना दूध प्यायला येते. नको नको बाळा, नाही घ्यायचं तिचं दूध, तू ओढून घेतो. 2दा डिश ओढून घेतली तू त्या माऊची. नको बाळा तिला पेऊ दे, नको नको नको. तो म्हणतो आमचं दूध नाही प्यायचं. माऊला दूध नाही पिऊ देत अजिबात. हा नको बाळा, तू कशी दूध पेत, तू कशी दूध पेत बाळा. कशी दूध पेतो म्हणजे सोना, कशी दूध पेतो बाल माझं, कशी दूध पेतो. किती भूक लागली होती माऊला. कालच्या व्हिडिओमध्ये धन्विकला थोडंसं कमी दाखवल्यामुळे बऱ्याच ताई नाराज झाल्या, त्यामुळे म्हटलं चला आज थोडंफार शूट केलं त्याचं, त्यालाही दाखवलं. तो ना मांजरीला अजिबात घाबरत नाही, लगेच तिला हात लावतो. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 6 वाजले आणि आज दिवसभर लाडूच बनवत होती, त्यामुळे दुसरं काही शूट घेता आलं नाही मला. पुढे खूप मसाल्यांची लाडूची पॅकिंग चालू आहे. आज पण खारीक खोबऱ्याचे, मेथीचे, ड्रायफ्रूटचे लाडू बनवले. ड्रायफ्रूटचे लाडू याआधी पण बनवून झालेले, ते पॅकिंगला गेले. आणि आता ही खजूर मी बारीक करून ठेवली या फूड प्रोसेसरमध्ये. खूप छान अशी मस्त बारीक झालेली आहे. जवळपास 4 किलो खजूर आहे ही, आणि याआधी पण 4 किलो बारीक करून घेतलेली होती. तर आज ड्रायफ्रूट लाडू करायला म्हणजे खूप जास्त वेळ लागला नाही. पहिले खूप वेळ लागायचा ड्रायफ्रूट कट करायला, खजूर कापायला. आता फूड प्रोसेसरमुळे माझं काम जरा सोपं झालं आहे, त्यामुळे मग फटाफट लाडू झालेले. आणि आता मी मग अशी फ्रेश पण झाली. घरातली साफसफाई, किचनची साफसफाई, क्लिनिंग सर्व काही माझ्या आवरली आहे. आता हे असंच झाकून ठेवते. हे थोड्या वेळाने याचे पण लाडू मी बनवणार आहे, पण त्याआधी म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करू, स्वयंपाक बनवायचा आहे. आणि हे फूड प्रोसेसर खूप छान आहे दुधांचं. तर
त्यामध्ये तुम्ही भाज्या पण कापू शकता, कणिक मळू शकता आणि कसं वापरायचं ते पण मी आज तुम्हाला दाखवलंय. आज लाडू गेला होता दूध आणायला. मामाला अजिबात सोडत नाही, त्याचं 24 घंटे मामावर खूप लक्ष आहे. मामा कुठं जातो. तर मामाच्या इतका पाठीमागे लागतो ना, सांगूच नका, त्याचं विचारूच नका. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि धन्विक छान असा मस्त हॉलमध्ये खेळत होता. त्याचा लाडूचे बॉक्स पण पॅकिंग झालेले होते, राहुलने भरले होते. काही कुरिअरमध्ये नेऊन दिले, काही पोस्टामध्ये द्यायचे होते हे, तर ते पॅकिंग करायचे होते बॉक्समध्ये. आणि पूजा तिचा स्टडी वगैरे पूर्ण करत होती आणि मला स्वयंपाक बनवायचा होता. तर गवारच्या शेंगा आता मी निवडायला घेतलेल्या आहे. शेंगा निवडायचं म्हटलं तर खूप किचकट काम आहे, बराच वेळ लागून जातो. आणि शेंगा मग मी निवडल्या. अंशू आणि सई पण आज आलेली होती, त्या रोजच येतात. तर म्हटलं चला, त्या मस्त आपल्या धन्विकला झोका देत होत्या. धन्विक छान असा झोळीमध्ये मस्त टुकू बघतोय आणि मला पाहताच लगेच हातपाय हलवायला लागला. म्हणजे मला बाहेर काढ असं त्याचं म्हणणं होतं, पण मग मी त्याला झोळीतच ठेवलं. कारण दिवसभर आज त्याची ना झोपच झाली नाही, कारण वरती माणसे काम करत होते, त्यामुळे पूजाला खाली बसावं लागलं. आणि तोही आमच्याकडे राहायचा, कारण ती स्टडी करत असताना त्याला सांभाळावं लागायचं आम्हाला. आणि खाली दिवसभर आज मिक्सर चालू होतं, त्यामुळे मग त्याची काही झोप झाली नाही. मिक्सरच्या आवाजामुळे त्याची झोप मोड व्हायची. तर म्हटलं चला आता अंशू आणि सई त्याला झोका देत होते. जरा वेळ तो झोपला, अर्धा एक तास. आता मी इथे स्वयंपाकाला लागलेली आहे. तर अंधार पडला होता, बराच उशीर झालेला होता, 8 वाजत आलेले होते स्वयंपाक करायला. आज ना मी मस्त मसाले भात बनवते. तर मोड आलेली मटकी, सोयाबीन भिजवून घेतली मसाले भातासाठी. राहुलला आवडते सोयाबीन मसाले भातामध्ये. आणि तेलामध्ये कांदा, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, लसूण सर्व परतलं आणि काळा मसाला टाकला आहे 2-2.5 चमचे. तर हळद पावडर पण नंतर टाकली. हे सर्व काही छान असं परतवून घेतलं. आणि यामध्ये आता जे आपण भाज्या कापलेल्या आहे, टोमॅटो, बटाटा, ते सर्व काही टाकणार आहे. आणि मटकीही टाकली, सोयाबीन पण टाकलं, शेंगदाणे अख्खे ते पण टाकत असते मी, मला अख्खे शेंगदाणे आवडतात मसाले भातामध्ये. आणि हे छान असं सर्व काही तेलामध्ये परतलं. एकदम सिंपल पद्धतीने मसाले भाताची रेसिपी तुम्हाला शेअर करते. बऱ्याच ताई म्हणतात की ताई मसाले भात कसा बनवतात ते पण दाखवा. तर मसाले भात आमच्याकडे हप्त्यातून म्हणजे आठवड्यातून 1-2दा होतोच. तर मसाले भात सर्वांनाच आवडतो. आज कंटाळाच आला होता, कारण लाडूच्या ऑर्डर्स भरपूर असतात ना, त्यामुळे मग म्हटलं चला मसाले भातच बनवूया. मस्त 1008 ह्या जातीचा तांदूळ वापरत असते मी रोजच्या भातासाठी, छान लागतो चवीला. आणि जुना तांदूळ घेते मी, म्हणजे मोकळा सुटसुटीत भात होतो. चिकट भात जास्त मला आवडत नाही, पण राहुलला आवडतो चिकट भात. तर तो कधी मला म्हणतो की असा चिकट बनव, तर त्याच्यासाठी मग इंद्रायणी तांदूळ आणते मी, त्याचा भात होतो चिकट. तर चला आता तांदूळही स्वच्छ धुवून घेते. आणि बाजूच्या शेगडीवरती मी गवारच्या शेंगाची भाजी टाकलेली आहे काळ्या मसाल्यामध्ये, सिंपल. ती पण मिस्टरांना आवडते तशा काळ्या मसाल्यातल्या सुक्या गवारच्या शेंगाची भाजी. तर ती पण एकीकडे बघत होते आणि दुसरीकडे मसाले भाताची तयारी चालू होती माझी. आजच्या व्हिडिओमध्ये मला जास्त दुसरं काही तुम्हाला दाखवता आलं नाही, कारण मसाले आणि लाडूच्या ऑर्डर्स जास्त आलेल्या असल्यामुळे मला तिकडेही वेळ द्यावा लागतो. आणि आता माझ्या हाताखाली अजून 1-2 ताईंना मी बघितलं आहे, त्या पण येत आहे. तर त्या पण मला मदत करू लागतात माझ्या हाताखाली, कारण आपल्या बिझनेसमध्ये आपण स्वतः लक्ष दिलं ना तरच तो छान होतो आणि सर्व काही व्यवस्थित होतं. त्यामुळे मला तिथे तर थोडं लक्ष द्यावंच लागतं. पण आता सध्या घराच्या कामामुळे पण माझी थोडीशी चिडचिड होते, कारण वर्ष झालं घराचं काम अजून होईना आणि त्यामुळे पण तिकडेही लक्ष द्यावं लागतं. ते माणसे आले की त्यांच्याशी पण डोकं लावावं लागतं. घराचं काम काढल्यानंतर तुम्हाला माहितीच असेल किती वैताग येऊन जातो, सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. चला आता स्वयंपाक झालेला होता, मस्त मसाले भात, चपाती, गवारची शेंगाची भाजी. चला मस्त जेवण झालं आहे माझं. आता मी वरती आली आहे झोपायला, फार गरम होतं आहे, पंखा बंद करून बोलते. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि जायचं आहे जालनाला, कारण
पूजाला आहे ना नेक्स्ट इयरसाठी ना ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे आणि आता पुढच्या महिन्यामध्ये तिची एक्झाम आहे, तर त्याची काही प्रोसेस असते तिथे ते सर्व काही डॉक्युमेंट वगैरे जमा करायचे, बरंचसं काम आहे तिचं. तर त्यामुळे मग आम्हाला उद्याच्या दिवस आहे ना तिकडे जायचं आहे आणि तिकडे गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवेल पूजाचं कॉलेज जमलं तर, कारण मला तिच्यासोबत जावं लागणार आहे आपल्या धन्विकला सांभाळायला आणि तिचे मिस्टर येणार आहे आमच्यासोबत. तर 4 व्हीलरमध्येच जाऊ आम्ही. तर चला आता झोपून घेते, लवकर उठायचे सकाळी. बाय बाय, गुड नाईट सर्वांना.